ज्यावेळेस मी तिथं पोचलो तिथं भयान परिस्थिती होती. अस्ताव्यस्त पडलेले महिलांचे मृतदेह 7 ते 8 जण जखमी होते. जास्त आकडा असेल पण मी माझ्या त्या नजरेत 7-8 बसले. 3 गाड्या सोबत आल्या पण 3 गाड्या येत असताना तिथं कुणी आम्हाला मदतीला धावलं नाही. तिथे 10 मिनिटाची गरज आहे. जे इमर्जन्सी पिरियड असतो त्या पिरियडला त्यांचा थोडासा गलथानपणा आम्हाला लक्षात आला. मी नवनाथ सोनकर. मी माझी जेजुरी शहरासाठी पूर्ण मोफत ॲम्ब्युलन्स सुविधा आहे. गेले 5 वर्ष झालं मी ही सेवा देत आहे. ह्या सेवा देत असताना आत्तापर्यंत 437 लोकांना मी ही सेवा दिली आहे. अशीच घटना 13 तारखेला घडली. मला पोलीस स्टेशनमधून काटे साहेबांचा फोन आला की बेलसर टोल नाक्यावरती खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, तुम्ही लवकर जावा. मी कसलाही विलंब न करता 5 मिनिटामध्ये तिथं पोचण्याचा प्रयत्न केला. तर ज्यावेळेस मी तिथं पोचलो तिथं भयान परिस्थिती होती. अस्ताव्यस्त पडलेले महिलांचे मृतदेह काही किंच तिवळत होत्या. आम्ही ज्यावेळेस मी स्वतः गेलो, मी जे जिवंत आहेत त्यांना सुरुवातीला उचलून माझ्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं. तिथे माझ्यासोबत कोणी आलं नाही. साधारणपणे 7 ते 8 जण जखमी होते. जास्त आकडा असेल पण मी माझ्या त्या नजरेत 7-8 बसले. ज्यावेळेस ती महिलेला मी उचललं, त्या महिलेला उचललं, मी माझ्या गाडीमध्ये एकटाच होतो, त्या घेऊन आलेलो. माझ्या पुढे NHIची एक गाडी होती, दुसरी गाडी माझी होती, त्यानंतर अजून एक गाडी होती. आम्ही 3 गाड्या घेऊन सरकारी दवाखान्याकडे पहिली झेप घेतली. सरकारी दवाखान्यामध्ये 3 गाड्या आम्ही सायरन वाजवत आलो, कारण का पूर्ण लोक होते, भक्तगण होते. आम्ही हॉर्नात आलो, सायरन वाजव. 3 गाड्या आम्ही ज्यावेळी सरकारी दवाखान्यामध्ये आलो, 3 गाड्या सोबत आल्या पण 3 गाड्या येत असताना तिथं कुणी आम्हाला मदतीला धावलं नाही. सरकारी स्टाफ म्हणा, काही म्हणा. ते झाले पेशंट स्वतः आम्ही खाली घेतले. सगळे पेशंट आम्ही खाली घेतले. त्यांनी नंतर मग मी थोडंसं त्यांना ओरडलो. नंतर मग त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. सुरुवातीचे 10 मिनिटाची गरज आहे. जे इमर्जन्सी पिरियड असतो त्या पिरियडला त्यांचा थोडासा गलथानपणा आम्हाला लक्षात आला. मग मी सगळ्यांना गोष्टी तहसीलदारपर्यंत मी ही बातमी पाठवली. तहसीलदार आले होते, त्यांना मी ही कंप्लेंट केलेली आहे की बाबा आपल्या जेजुरी शहरामध्ये पालखी आलेली, सगळ्यांनी ॲक्शन मोडवर पाहिजे होतं त्या दिवशी, पण मला त्यावेळेस ॲक्शन मोडवर दिसलं नाही. सरकारी कामात थोडासा गलथान कारभार दिसला. मी त्याचा रिपोर्टही केलेला आहे. स्टाफ ते आतमध्ये 2 लेडीज होत्या. डॉक्टर नंतर आले. आम्ही आतमध्ये गेलो. मग मी थोडंसं आरडाओरडा चालू केला तिथं, कारण कोणच सहकार्य करत नव्हतं. डॉक्टरला तिथं पलीकडे होते. डॉक्टरला मी आवाज दिला. त्या डॉक्टरला 2 आधी दुसरे डॉक्टर आले, ते साळवे साहेब नंतर आले. आधी 2 डॉक्टर आले, त्यांना सांगितलं. ते नंतर सुद्धा कोणी आम्हाला ते पेशंट आणून ने-आण करायला कंपाऊंड उपलब्ध नव्हता. मग ते सर्व पेशंट आम्ही स्वतः खाली घेतले. आणि मग तिथं मला थोडंसं गलथान कारभार वाटल्यामुळं आम्ही थोडं तिथं शांत बसलो. आणि मग तिथून पुढं मग थोडंसं नंतर सगळे लोक यायला लागले. सुनेत्रताई आल्या. मग थोडंसं क्विकपणा वाढलं. म्हणजे कोणीतरी आल्यानंतरच क्विकपणा वाढतोय असं मला निदर्शन आलं. हे तक्रारही मी केलेली आहे माझ्या पद्धतीने. नंतर मग त्यांना आम्ही थोडंसं जे बरे होतील अशा पेशंटला आम्ही आनंदी हॉस्पिटलला शिफ्ट केले. नंतर त्यांनीच परस्पर ससून हॉस्पिटलला शिफ्ट केलं. समजलं नाही काय, आनंद हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू होती पण ससूनला, आणि तेही 2 पेशंट दगावले. हे वाईट वाटलं मला. आजही सकाळी ते पेशंटचा फोन आला होता, पेशंटच्या मुलाचा, की आमची आई गेली. आणि तिथे त्यांना सकाळी खूप मनस्ताप झाला ॲम्ब्युलन्स न भेटल्यामुळं. नंतर मग आम्ही फोन केले. नंतर काहीतरी निम्म करू म्हणले, असं झाले. रेग्युलर ॲक्सिडेंट होतो तो, त्याला एवढं काय भावरून जात नाही, कारण ॲक्सिडेंट झाला असतो आपल्याला उचलून दवाखान्यात न्यावं लागतं. पण ज्यावेळेस ही वारकरी महिला होत्या, आमच्या माऊली होत्या, ते खूप वेगळं वाटलं. ते ज्यावेळेस मृतदेह पडले, माझ्या आईच गेली असं वाटलं. त्यावेळेस आम्हाला भारावून गेलं होतं मन माझं. त्यातले जे मृतदेह झालेले त्यांना आम्ही थोडंसं साईड करून, जे जिवंत आहेत त्यांना आम्ही उचलून जी पहिली ट्रीटमेंट, प्राथमिक ट्रीटमेंट द्यायला पाहिजे ते पुरेपूर मी देण्याचा प्रयत्न केला. तिथे कुणीही स्टाफ नव्हता, कुणीही काय नव्हतं, पण जेवढं आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करू. आणि भविष्यातही गोरगरिबांसाठी असू द्या, गरजूवंतीसाठी असू द्या, माझी ॲम्ब्युलन्स पूर्ण मोफत राहणार आहे. पूर्ण त्याचा प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा. कधीही फोन करा. माझा नंबर 7588 87 34 98 आहे. कधी फोन करा. जेजूसाठी पूर्ण माझी ॲम्ब्युलन्स मोफत आहे. हां, मला सकाळी 6 वाजता त्या ज्या महिलांचे म्हणजे मयत झाली, ते मुलाचा मला फोन आला. म्हणले, दादा आम्हाला ॲम्ब्युलन्सची सोय होईल का? मी म्हणलं, दादा काय झालं? म्हणले, नाही म्हणले, इथं आम्हाला कोण मदत करत नाही आहे. रात्री काल 6 वाजता त्यांचं 6:47 काहीतरी म्हणजे मरण पावली. त्यांना सकाळी त्यांना गावाला घेऊन जायचं होतं, पण त्यांनी कुणी लवकर
दखल घेतली नाही. त्यांना मी आधार दिला, मी फोन केला, मी निघालो होतो तेवढ्यात त्यांना ते म्हणले दादा मी खाजगीने जातो. त्यांना म्हणलं खाजगीने जा, काय मदत लागली तर आम्ही तिथं करतो, आम्ही ससून हॉस्पिटलशी बोलणं चालू आहे म्हणलं, तुम्हाला ती मदत करतील म्हणले. आत्ता ती मला वाटतं 7-8च्या आसपास गेले असतील, त्यांचे माझ्याशी कॉन्टॅक्ट चांगलं चालू आहे. पण ससूनला जे नेलं तिथंही त्यांना मनस्ताप झाला असं त्यांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवत होतं. म्हणजे सुरुवातीलाच फक्त ट्रीटमेंट होती, एकदा माणूस नेला की ट्रीटमेंटला मदत करायला लोक कचरतात असं वाटलं मला तिथं. पण मी आज ज्या मुलाशी बोललो, त्याची आई मरण पावली, त्याची तळमळ वेगळी होती साहेब. ते डायरेक्ट मला सर मला कोणीच मदत करत नाहीये, माझी आई खाली गेलेली आहे, मला सकाळी 6 वाजता ॲम्ब्युलन्सची गरज होती, मला इथं ससूनचे दिन सुद्धा मला मदत करत नाही असं मला त्यांनी आरोप केला. ते पळतायत धावतायत, मी त्यांना काही माझी ॲम्ब्युलन्स वरदविनायक हॉस्पिटलला गेली पाठ एका महिलांसाठी इमर्जन्सीसाठी. मग तेच तर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत होतो. नंतर ते म्हणजे आता मी खाजगीमध्ये करते, म्हणजे ते मुलगा मला खाजगीमध्ये आम्ही नेतो. त्याला मला ते खाजगीमध्ये जर नेत असतील तर काय मदत लागते सांगा, आपण त्यांना तुमचं काहीतरी मदत करू. पण ससूनमध्ये पण त्यांना मदत झाली नाही लवकर, हेच दुर्दैव आहे म्हणायचं. म्हणजे काढताना सर्व फोटो काढतात, मदत सगळी करायचे आश्वासन देत आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये ते मदत होत नाही साहेब, हे दुर्दैव आहे आपलं.